माझ्या गरजांपेक्षा जास्त माझ्या आई-वडिलांच्या गरजांना महत्त्व दिलं. पण शेवटी त्यांनीच मला मानसिक त्रास दिला. सोशल मीडियावर दिसणारी दुनिया खोटी आहे. माझे आई-वडील वरवर प्रेमळ आणि आधार देणारे वाटत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीयेत. त्यांनी माझा मानसिक छळ केलाय. त्यांनी माझ्या आंतरजातीय लग्नाला विरोध केला आणि त्यामुळं माझी बायको देखील मला सोडून गेली. या सगळ्या गोष्टींमुळं मी खूप टेन्शनमध्ये आहे. याच्यातून बाहेर कसं पडावं हे मला समजत नाहीये. या व्हिडिओ नंतर कदाचित मी गायब होईल. मला फक्त झोपायचंय. गेल्या 5 दिवसांपासून मी काहीही खाल्लेलं नाहीये. माझं डोकं बधीर झालंय. हे शब्द आहेत बाईक रायडर अनुराग डोभाल याचे. मंडळी, तुम्ही पण अनुराग डोभालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितलाच असेल. या व्हिडिओमुळे सध्या तो बराच चर्चेत आलाय. यामध्ये त्यानं आपल्या आई वडील आणि भावंडांवर गंभीर आरोप केलेत. सोबतच तो स्वतःला संपवणार असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये म्हणतोय. म्हणूनच हे प्रकरण नेमकं काय आहे, अनुराग डोभाल नेमका कोण आहे, त्यानं घरच्यांवर काय आरोप केलेत, तब्बल 2 तास 15 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये त्याचं एकंदरीत म्हणणं काय आणि त्याच्या या गंभीर आरोपांवर त्याच्या भावानं काय खुलासे केलेत, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. बिग बॉस 17 शोचा स्पर्धक आणि UK07 रायडर म्हणून ओळखला जाणारा यूट्यूबर अनुराग डोभाल हा नेहमीच त्याच्या व्लॉग्समुळे चर्चेत असतो. पण आता मात्र तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलाय. सध्या अनुरागचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अनुरागनं स्वतःचे आई वडील आणि भावंडांवर गंभीर आरोप केलेत. माझ्या मृत्यूला माझे आई वडील जबाबदार असतील असं देखील तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय. या व्हिडिओमध्ये अक्षरशः तो ढसाढसा रडताना दिसतोय. तो म्हणतो की कदाचित हा त्याचा शेवटचा व्हिडिओ असेल आणि यानंतर तो गायब होईल. त्यानं आपल्या कुटुंबावर छळाचा आरोप देखील केलाय. त्यानं सांगितलंय की तो 14 वर्षांचा असताना त्याला ब्रेन ट्यूमर झाला होता. पण त्या कठीण परिस्थितीत देखील त्यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि करिअर घडवण्यासाठी मेहनत घेतली. त्यानं नेहमी स्वतःच्या गरजांपेक्षा आई वडिलांच्या गरजांना महत्त्व दिलं. पण शेवटी त्यांनीच त्याला मानसिक त्रास दिला. त्याच्या आई वडिलांचा त्याच्या आंतरजातीय लग्नाला विरोध होता. त्यांनी माझ्या बायकोला स्वीकारलं नाही म्हणून ती मला सोडून गेली, असाही आरोप अनुराग यानं केलाय. पुढे तो म्हणतो की त्याची पत्नी रितिका ही त्याची खूप मोठी फॅन होती आणि 2-3 वर्षांपासून त्याला मेसेज करत होती. त्यानं तिला रिप्लाय दिला आणि बोलणं सुरू झाल्यानंतर ते एकमेकांना डेट करायला लागले. त्यानंतर त्यांना लग्न करायचं ठरवलं. त्यानं आई वडिलांना आंतरजातीय लग्नासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पण लग्नाच्या अवघ्या 5 दिवस आधी त्यांनी लग्नाला यायला नकार दिला. लग्नाला आलो तरी खुश नसू असं ते म्हणाले. असंही अनुराग या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतोय. त्याच्या लग्नात आई वडील आले नव्हते आणि सगळी तयारी त्यानं स्वतःच केली होती असं तो सांगतो. पुढे तो म्हणतो, माझ्या मृत्यूला माझे आई बाबा, माझा भाऊ कलाम आणि श्रेया जबाबदार असतील. माझ्याकडं आता करण्यासाठी काहीच उरलेलं नाहीये. मी प्रचंड नैराश्यात आहे. यातून बाहेर कसं यावं हे कळत नाहीये. या व्हिडिओ नंतर कदाचित मी गायब होईल. त्यासोबतच अनुरागनं त्याची बायको रितिका सोबतचं नातं आणि त्यांच्या लग्नाभोवती असलेले वाद देखील या व्हिडिओमध्ये उघड केलेत. तो म्हणाला की हा आंतरजातीय विवाह होता जो त्यांच्या कुटुंबानं कधी स्वीकारला नाही. त्याचबरोबर त्याला सगळ्या पाहुण्यांसमोर अपमानित करत हात जोडायला सांगितलं असल्याचं देखील तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय. या सगळ्या छळामुळं त्यानं स्वतःला संपवण्याचा प्रयत्नही केला होता असंही तो या व्हिडिओमध्ये सांगतो. तो त्याच्या भावावर देखील गंभीर आरोप करतो. त्यानं कष्टानं कमवलेली मालमत्ता, पैसे आणि अगदी त्याच्या कुत्र्यासह सगळं काही त्याच्या भावानं हिरावून घेतलं असल्याचं अनुरागचं म्हणणं आहे. अनुरागनं आपल्या बायकोला एक मेसेज दिलाय. मी गेल्यानंतर श्रेया, मम्मी आणि पप्पा बऱ्याच गोष्टी बोलतील आणि खोटं बोलतील, पण मी चुकीचा नव्हतो. रितिका, अनेक लोक तुला भडकवतील आणि खोटं सांगतील, मात्र मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलंय, सगळं तुझ्यासाठीच केलंय. तू इतरांवर विश्वास न ठेवता माझ्यावर विश्वास ठेवला असतास आणि माझ्या पाठीशी उभी राहिली असतीस तर बरं झालं असतं. खोटाड्या लोकांनी तुला भडकावलं. माझ्या जाण्यानंतर किमान माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी तरी बोल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं बोल. मी तुला कधीच चुकीचं ठरवलं नाही, पण माझ्या जाण्यानंतर प्लीज स्वाभिमानासाठी लढ, असं अनुराग डोभाल आपल्या बायकोला उद्देशून म्हणतो. अनुरागनं त्याच्या या 2 तासांच्या व्हिडिओमध्ये त्याच्या कुटुंबाचे ऑडिओ आणि व्हॉट्सॲप मेसेज शेअर केलेत. यामध्ये त्याच्या भावानं धमकी दिल्याचाही उल्लेख त्यानं केलाय.
एकूणच काय तर मंडळी, या 2 तास 15 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अनुरागनं स्वतःच्याच आई-वडिलांवर आणि भावंडांवर गंभीर आरोप केलेत. त्याच्या आंतरजातीय लग्नाला त्याच्या घरच्यांनी मान्य केलं नसल्यामुळं त्याच्या घरचे त्याला खूप त्रास देत होते आणि या सगळ्या त्रासातूनच त्याची बायको रितिकाही त्याला सोडून गेलीये आणि या सगळ्या त्यांच्या त्रासामुळे तो टोकाचं पाऊल उचलणार असल्याचं तो या व्हिडिओमध्ये म्हणतोय. सोबतच त्यानं या व्हिडिओला द लास्ट मेसेज असं टायटल देत हा व्हिडिओ बुधवारी 4 मार्चला पोस्ट केलाय आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर इतक्या झपाट्यानं व्हायरल झालाय की काही मिनिटात त्याला 10 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेत. या व्हिडिओ खालच्या कमेंट्स जर बघितल्या तर अनेकांचं म्हणणं असं आहे की त्यानं हे सगळं व्ह्यूजसाठी केलंय, तर त्याचे चाहते त्याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतायत. बरं, या व्हिडिओ नंतर त्यानं दुसरा कोणताही व्हिडिओ शेअर केलेला नाहीये किंवा तो आता कुठे आहे याबाबतची कुठलीच माहिती देखील समोर आलेली नाहीये. त्यामुळे त्याने खरंच स्वतःला काही करून घेतलं का, हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. पण मंडळी, या सगळ्या प्रकरणामध्ये ट्विस्ट आलाय तो त्याच्या भावाच्या पोस्टमुळं. अनुराग डोभालचा भाऊ कलम डोभाल यानं हैराण करणारे खुलासे केलेत आणि याबाबत त्यानं काही स्क्रीनशॉट देखील शेअर केलेत. अनुरागनं त्याच्या कुटुंबावर किंवा त्याच्यावर केलेले सगळे आरोप कलमनं फेटाळलेत. तो म्हणतो की अनुराग हे फक्त व्ह्यूजसाठी आणि चर्चेस राहण्यासाठी करतोय. या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नाहीये. सोबत त्यानं अनुरागच्या बायकोबद्दल म्हणजेच रितिकाबद्दल देखील मोठा खुलासा केलाय. अनुराग रितिकाला मारहाण करायचा आणि त्याच्या या त्रासाला कंटाळून रितिका त्याला सोडून गेलीये असं अनुरागच्या भावाचं म्हणणं आहे. मी व्लॉगर नाहीये, त्यामुळं मी या ठिकाणी पुरावे शेअर करतोय. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्ही त्याला सपोर्ट करत असाल तर तुम्हाला हे समजून घ्यायची गरज आहे असं म्हणत कलमनं काही चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. या स्क्रीनशॉटमध्ये असं दिसतंय की अनुराग त्याच्या जवळच्या मित्राला असं कबूल करतोय की त्यानं आपली बायको म्हणजेच रितिका चौहानला मारहाण केली आहे. पुढं कलम म्हणतो की मी माझ्या शब्दांचा पक्का आहे. सगळे पुरावे मी ब्रॉडकास्टमध्ये दिलेत. तुम्ही लोक शांत राहा. हे त्याचं रोजचंच आहे. तो फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी हे सगळं करत असतो. त्यानं काही सत्य सांगितलेलं नाहीये. माझी सगळ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही यामध्ये पडू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानं आई-वडिलांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली होती आणि आता तो ती केस हरलाय, त्याच्यामुळे तो हा व्हिडिओ पोस्ट करतोय. आता मंडळी, कलमच्या या पोस्टमुळे या प्रकरणाला एक नवीन वळण मिळतंय. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे जाऊन काय काय खुलासे होतात हे बघावं लागणार आहे. हा फक्त एक स्टंट होता की खरोखरच त्याला अशा प्रकारचा काही त्रास देण्यात आलाय, हे नंतर समोर येईलच. बाकी या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.